गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. दौलते खास, दौलते आम. मराठवाड्याचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, कृषी, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तांत्रिक आणि अतिउच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंबहुना 17 सप्टेंबर 1948 नंतर मराठवाडा बिनशर्त नागपूर कराराअंतर्गत महाराष्ट्रात सामील झाला. मग मराठवाड्याचे कंबरडे येथेच मोडण्यात आले. ते त्रिसूत्री कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवूनच त्याला मराठवाड्यामध्ये मराठवाडाकार जनता लोकशाही माध्यमातून शासनाने राबवलेली रजाकारी असे म्हणतात. या कटू परंतु सत्य घटनेचे विश्लेषण येणारी पिढी नक्की करेल असे वाटते. मराठवाडा सतत धुमसत असतो त्याचे काही ठोक विश्लेषण होणे क्रमप्राप्त होते, पण तसे झाले नाही. मराठवाड्याचे कंबरडे मोडत असताना त्यांची सांस्कृतिक ओळख पुसल्या जावी ही विशेष काळजी घेण्यात येते. महाराष्ट्रात बिनशर्त सामील झालेल्या मराठवाड्याला आज आपले भूमिपुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणावर रोजच आत्महत्या करत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते आहे. उद्योग हे मराठवाड्याला मिळणाऱ्या विशेष दर्जा व विकासाच्या अनुशेष अशा घटनेचे मूळ कलम 371 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर शासन दरबारातून आर्थिक माफी व सूट मिळते, म्हणून त्याचा आर्थिक लाभ घेण्यासाठी आर्थिक आणि राजकीय बलशाली मंडळी याचा उपयोग घेत आले. त्यामुळे मराठवाड्यातल्या बहुतांश उद्योग व्यवसायाचे सांगाडे दिसतात. शेवटचा निजाम आणि भारत सरकार यांच्या हैदराबाद करारानुसार भारत सरकारने जप्त केलेल्या दौलते खास व दौलते आम या अकुत दौलतीचा मोठा भाग अविकसित मराठवाडा आणि तेलंगणातील काही जिल्हे असा विभागून खर्च करण्यात यावा आणि मराठवाड्यातील शेती व शेती उद्योग यावर सरकारने टाच लावू नये. या जमिनी सरकारने अधिगृहीत करू नयेत, ताब्यात घेऊ नयेत असा करार करण्यात आला असतानाही महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच सीलिंग ॲक्ट काढण्यात आला. हजारो वर्षांपासून मराठवाड्यामध्ये शेतकरी म्हणजे किमान 1 नंबरचा मालक असायचा. ग्रामीण भाषेत एका नंबरचा अर्थ म्हणजे किमान 45 ते 51 एकर जमीन, त्याला पुढे 1 औत, 2 औत, 100 औत अशी व्याख्या होती. पूर्वी मराठवाड्यामध्ये किती औत शेतीचा मालक आहे हे विचारल्या जाई. प्रत्येक गावात 18-20 औताचे 15-20 कारखान्यांचं बिऱ्हाडं असायचं. त्यामुळे गाव पातळीवर आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारी 10-20 मोठे शेतकरी असायचे. तालुका पातळीवर त्यांना कारखान्याचे कारभारी म्हणत. त्यांचा मान वेगळाच असायचा. ही परंपरा गाडून टाकत सरकारने मराठवाड्यावर सीलिंग ॲक्टचा गाढवाचा नांगर फिरवला. नियमाप्रमाणे सीलिंगची शेती नेमकी कुठे आहे आणि ती वाटप करत असताना 7/12वर जमीन आली, ती आजही कोणाच्या ताब्यात आहे आणि ती अधिगृहीत करत असताना मूळ मालकांना जमिनीची किंमत करून परतावा दिलाय का, अशा अनेक गुंतागुंतींमुळे हजारो वर्षांच्या पारंपरिक शेतीचे कंबरडे मोडले. मराठवाड्याच्या सर्वच आघाड्यांवरील विकास साधण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे मराठवाड्याला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 371 कलम प्रदान केले. परंतु 1960ला पहिली घटना दुरुस्ती, दुसरी घटना दुरुस्ती 1962ला, तिसरी घटना दुरुस्ती 1963 साली अशा वेळोवेळी घटना दुरुस्ती करून कलम 371 मध्ये मराठवाडा विदर्भाऐवजी अख्खा महाराष्ट्र कोंबण्यात आला. मराठवाड्यातल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला हा अन्याय का कळाला नाही हे पांडुरंगालाच ठाऊक. 371 कलमाअंतर्गत विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विशेष जबाबदारी घटनेनुसार महामहिम राज्यपाल महोदयांकडे सोपवलेली आहे. गुजरात राज्यातील कच्छ प्रांताला हे 371 कलम लागू आहे, परंतु गुजरात राज्य शासनाने त्याच्या ढवळाढवळ न करता कच्छ प्रांताला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसे मराठवाडा व विदर्भ यांच्या बाबतीत घडायला हवे होते.
मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी 371 कलम म्हणजे विशेष प्रकारचे कवचकुंडल होते. परंतु कालांतराने त्यात वेळोवेळी प्रादेशिक वाद माजवल्यामुळे विकासाची कवचकुंडलं शापित ठरली. तुझं आहे तुझं पाशी अशी मराठवाडा विदर्भाची स्थिती झाली आहे. परंतु मराठवाडा हा निजाम स्टेटचा भाग आणि विदर्भ याही भागात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, नियोजनाच्या अयोग्य धोरणांमुळे आणि चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे कदाचित आज हा दुर्दैवी दिवस शेतकऱ्यांना भोगावा लागतोय. बहुसंख्य समाजाला नको असलेले कायदे जेव्हा बळजबरी थोपवण्यात येतात तेव्हा नाईलाज म्हणून वरवर शांत दिसणाऱ्या समाजाच्या छातीमध्ये असंतोषाचा धुम्मस जळत असतो. धुम्मस वरून कधी दिसत नाही, राखेच्या आतमध्ये दडलेले काही शिल्लक ठेवत नाही. यालाच आपण सोशल अनरेस्ट असे संबोधतो. अशात समाजाची बीजं इथंच पडतात. 288 सन्माननीय आमदार महोदयांचे संख्याबळ असलेल्या विधानसभेमध्ये 48 आमदार महोदयांचे संख्याबळ अत्यल्प आहे. त्यामुळे तो मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींचा दोष ठरत नाही, तर ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्या बळाचा तो विजय असतो. बहुमत असलेल्या भूभागाला अल्पमतातल्या मराठवाडा विदर्भाचे दुःख कळाले असते तर उद्ध्वस्त कारखाने आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी, सुशिक्षित बेकार युवकांचे थवे मराठवाडा विदर्भात निर्माण झाले नसते. 371 अंतर्गत शैक्षणिक पात्रतेनुसार मराठवाडा विदर्भातील नोकर भरतीला विशेष स्थान देण्याचे प्रयोजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुंबईतील मंत्रालयात शासन निर्णय प्रक्रियेमध्ये मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची संख्या किती? आणि जर मराठवाड्याच्या दुःखाची जाणीव असलेल्या भूमिपुत्र अधिकाऱ्यांना योजना लागू करण्याचे अधिकार पदच मिळाले नाही तर मग आम्हाला न्याय फक्त देवच देऊ शकतो एवढंच म्हणता येईल. त्यामुळे कदाचित आमच्या पूर्वजांनी हे ओळखले असावे. म्हणून विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकरी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेत पंढरपुरातील विठ्ठल भगवंताच्या पायावर डोकं ठेवत कष्टाशी बळ दे देवा अशी मागणी करतात. ते नवस करत नाहीत. मराठवाडा विदर्भाच्या लोकांना आता इतकी भीती बसली आहे की त्यांना आता असे ठामपणे वाटते की देव सुद्धा नवसाला पावणार नाही. म्हणून अविकासाचा शाप मराठवाडा विदर्भातील समाजसागरामध्ये सतत अशांततेचे हुंदकाळे चालूच असतात. भूतकाळातल्या जाणीवपूर्वक चुकांनी, कुटील डावांनी मराठवाडा उघडा नागडा करून टाकलाय. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी विदर्भ आणि मराठवाडा सत्तेचा डाव जिंकण्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाचा तो आता आखाडा झालाय. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या यशस्वीतेची खात्री ही ऑपरेशन पोलोमधून आली. भारतरत्न पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम सरकारची दौलते खास आणि दौलते आम पाहून, अकूत संपत्ती पाहून ते असे म्हणाले, जर माझ्याजवळ इतके धन असते तर मी जगावर राज्य केले असते. यावरून निजाम सरकारला जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जग 1966 पर्यंत का ओळखत होते हे लक्षात घ्यावे. 1940 ते 1948 दरम्यान ॲडव्होकेट कासिम रिझवीने रजाकारी रोहिल्यांची फौज निर्माण केली आणि प्रचंड अमानुष अत्याचार, छळ, धार्मिक उच्छाद मांडला. या रजाकारी फौजेस निजाम सरकारचे प्रत्यक्ष पाठबळ होते. 1940च्या अगोदर निजाम अत्यंत कुशल राजा होता. निजाम सरकारने आपल्या राज्यामध्ये हिंदू मंदिरांना हजारो एकर जमिनी इनाम दिल्या, तसेच मस्जिदींनाही दिल्याचे दाखले गावोगाव सापडतात. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेकडो हिंदू मंदिरांना हजारो एकर जमीन दिल्याचे दाखले आहेत. परंतु आज घडीला मंदिराची स्थिती दयनीय असून इनामी जमिनीच्या उत्पन्नातून मंदिरांची देखरेख होत असते असे काही ठिकाणी आहे. तर आज मंदिरावरच आक्रमणं झाली आहेत. मंदिराच्या इनामी जमिनी आता फक्त कागदोपत्री शिल्लक आहेत. तीच अवस्था मस्जिद व दर्गा यांच्या इनामी जमिनींची. मंदिर, मस्जिद व दर्गा यांच्या मूळ इनामी जमिनी सरकारने ताब्यात घेतल्यास ती एक स्वतंत्र मजबूत अर्थव्यवस्था उभी राहील. परंतु असे होणे नाही, कारण या जमिनींचे ताबे राजकीयदृष्ट्या बलाढ्य लोकांकडे आहेत. निजाम सरकार व भारत सरकार हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलिनीकरणाच्या करारावर सह्या होत असताना निजाम सरकारने काही अटी घातल्या होत्या. त्यातली एक अट,
माझ्या राज्यातली 12 बलुतेदार ही पद्धत जशास तशी चालू ठेवण्यात यावी आणि त्यासाठी निजाम सरकारने वेगळ्या निधीची तरतूद करून त्या निधीस दीर्घकालीन मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजातून सरकारने 12 बलुतेदारांना सांभाळावे. तसेच मंदिर, मस्जिद आणि दर्गा या धार्मिक स्थळांना दिलेल्या इनामी जमिनी कधीच गोठण्यात येऊ नये अथवा खाजगीकरण करण्यात येऊ नये. शैक्षणिक पद्धती ही जागतिक दर्जाचीच असावी अशा अनेक करारमदारानंतर हैदराबाद संस्थानाचे राजेशाही राज्य भारतात विलीन होण्याच्या करारावर सह्या झाल्या. त्यातूनच भारत सरकारने घटनादत्त तरतूद करत घटनेमध्ये मराठवाड्याला 371 हे विशेष अनुशेष भरून काढणारे कलम बहाल केले. परंतु दुर्दैवाने बिनशर्त महाराष्ट्रात सामील होणाऱ्या मराठवाड्याच्या मातीने 1960ला संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत असताना घटनेच्या 371व्या कलमाअंतर्गत मराठवाड्याला मिळालेला विशेष दर्जाची कवचकुंडलं काढून घेत ती मराठवाड्याच्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी करण्यात आली. हा नुकताच स्वतंत्र झालेल्या मराठवाड्याला पहिला धक्का होता. शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मराठवाड्यातल्या भूमिपुत्रांना आपल्याबरोबर काय झाले हे कळाले नाही. पुढे 371व्या कलमाअंतर्गत संविधानिक मूल्यांचे रक्षण करत आहे असे दाखवत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून अत्यंत विद्वान प्रशासक नांदेडचे माजी मंत्री कमल किशोर कदम यांची नियुक्ती करण्यात आली. तर 1995 साली शिवशाहीमध्ये नामदार दिवाकर रावते यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नामदार दिवाकरराव रावतेंनी मराठवाड्याला जाणीव करून दिली. मराठवाडा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी दांडेकर समितीपासून नागपूर कराराअंतर्गत मराठवाडा जाणून घेतला आणि मराठवाड्यामध्ये विकासाची नवनवी दालनं उघडी केली. त्यांनी केलेल्या विकास कार्याचा दाखला द्यायचाच झाल्यास स्वतंत्र पुस्तिका छापावी लागेल. नामदार दिवाकरराव रावते हे सतत कमल किशोर कदम साहेबांच्या अभ्यासपूर्ण स्वभावामुळे आणि त्यांनी केलेल्या संशोधनात्मक कार्यामुळे मला मराठवाड्याचे अनुशेष भरून काढण्याचे कार्य करत असताना मोठी मदत झाली असे कित्येकदा नमूद केलंय. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्रीपदाला अडचणीचे ठरू शकते किंवा ते समांतर मुख्यमंत्रीपदा इतके शक्तिशाली पद आहे म्हणून त्याची निर्मिती करण्यात येऊ नये असा एक गट महाराष्ट्राच्या जन्मापासूनच मराठवाड्याच्या विकासाला तर्कवितर्क करत विरोध करत आला. पुढे 1999 ते 2000 नंतर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे कार्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. यापुढे शासनाची उदासीनता आणि राजकारणातील हितचिंतकाचे पुनर्वसन करण्यासाठी या मंडळाचा वापर होत आहे हे दुर्दैव आहे. मराठवाड्याचा विकास आणि 371 कलमांतर्गत मिळालेले कवचकुंडल कुचकामी ठरू पाहत आहे. ऑपरेशन पोलो नंतर दौलते खासचा काही भाग निजाम सरकारला स्वतःसाठी देण्यात आला आणि उरलेला भारत सरकारने घेतला आणि दौलते आमसाठी पूर्णपणे भारत सरकारने त्या काळी ऑल्विन कंपनीला मोठमोठे लोखंडी बॉक्स तयार करण्याचे टेंडर दिले होते. यावरून दौलते आम ही अकूत संपत्ती किती असेल हे लक्षात येते. पुढे ही सर्व संपत्ती प्राचीन हिरे, मौल्यवान दागिने, जडजवाहीर, दागिने आणि सोने चांदी 3 वेगवेगळ्या रेल्वे भरून भारतीय सैन्य दलाच्या कडक बंदोबस्तात कोठे नेऊन ठेवले हे आजच्या पिढीला ठाऊक नाही. असे म्हणतात की निजाम संस्थांचे दौलते आमचे 1200 टन सोने त्यात होते. दौलते खासचे 800 टन सोने होते. मौल्यवान हिरे किती असतील याची गिनती कधी बाहेर आली नाही. निजाम सरकारच्या टेबलावर जो पेपरवेट होता किंवा कागद उडून जाऊ नये म्हणून जे पाव किलोपेक्षा जास्त ओझे असायचे असे 7 मौल्यवान हिरे होते. यावरून अकूत संपत्तीचा पसारा लक्षात यावा. या सर्व संपत्तीच्या मोबदल्यात निजाम सरकारने त्याच्या सल्तनतीतील अविकसित भागाचा विकास करण्यासाठी विशेष दर्जा देण्यात यावा ही मागणी केली. हाही कराराचा भाग होता. आज मागे वळून पाहताना लक्षात येते मराठवाड्यातील शेती व्यवस्थापनाचे कंबरडे मोडण्यासाठी राजकीय हेतू समोर ठेवून सीलिंग ॲक्ट लागू करण्यात आला. त्याचा सर्वात मोठा फटका मराठवाड्यातल्या शेती व्यवस्थापनेला बसला. यावर शासनाने श्वेतपत्रिका काढल्यास बऱ्याच गोष्टी मायबाप सरकारच्या लक्षात येतील.
गोदावरीसारखी महानदी मराठवाडा आणि निजाम स्टेटमधूनच वाहते, परंतु आता तिचेही वाळवंट होत आहे. हे असे होणार म्हणून निजाम सरकारने त्या काळच्या स्वतंत्र करारावर भारत सरकारबरोबर सह्या करत असताना निसर्गालाही दुखू नये असे वारंवार नमूद केले होते. देशातील 642 संस्थानांपैकी एकटे निजाम सरकारचे चलन सोन्या आणि चांदीचे होते. आज आंध्र, तेलंगणा, मराठवाडा, कर्नाटकच्या भालकी, बिदर भागाची अवस्था नाव सोनूबाई हाती कथलीचा वाळा अशी झाली आहे. राजेशाही पद्धतीच्या निजाम घराण्याने लोकशाही सरकारला आपले राज्य बहाल करत असताना ज्या अटी टाकल्या त्या खरोखरच निजामाच्या राज्यकौशल्याचा स्वभाव स्पष्ट होतो. रजाकार रोहिल्यांचा अत्याचारी कलंक लागला नसता तर निजाम सरकार हे उत्कृष्ट राज्य आणि राजे राहिला असता. दख्खनच्या या भागाची ही फरफटशाही झाली नसती. मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये बरे आणि वाईट दोन्ही घटना घडल्या. वाईटाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे रजाकारी अत्याचाराखाली मराठवाडा भरडून निघाला. मायबाप भारत सरकारने दौलते खास आणि दौलते आम किती होता आणि त्याची आजची किंमत काय, तो मराठवाडा विकासासाठी का खर्च करण्यात येऊ नये, जनतेचे पैसे किमान जनतेला परत करता येतील का, जेणेकरून तेलंगणा आणि मराठवाडा भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुखमय जीवन येऊन 2 घास समाधानाचे मिळतील. मराठवाड्याच्या संस्कृतीची धुळधाण झाली. आमचा आत्मा स्वयंपूर्ण गाव आणि गावातील मालगुजारी परंपरेनुसार मुकादम, मानकरी यांना गावातील धार्मिक उत्सव, उदाहरणार्थ गावबैल पूजा, दसऱ्याची पूजा, गावातील सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे प्रमुख अधिकार मानकऱ्यांना असायचे आणि गावाचा पहिला मान त्यांनाच असायचा. माली पाटील, गावचे तंटे, 12 बलुतेदारांना अभय, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राचीन भारतीय राज्यव्यवस्था आणि गावकरी यांमधल्या गावच्या प्रशासनाचा मुख्य दुवा म्हणजे माली पाटील. दुवाच नव्हे तर गावचा पोशिंदाच की. गावामध्ये भांडणतंटे झाल्यास चावडी हे गावचे मुक्त न्यायालय. तंटा मिटवण्यासाठी माली पाटील गावपंचांची निवड करत आणि सदरील खटल्याचे कामकाज पंच पाहत. पंच आपला निर्णय माली पाटलांना सांगत. माली पाटील त्यावर अंतिम निर्णय देण्याचे कार्य करत. माली पाटील अख्खं गाव आपल्या पंखाखाली घेऊन सर्वांना गुण्यागोविंदाने जीवन सुसह्य करण्याचे कार्य करत. त्यास आजच्या काळात मदत केंद्र असे आपण म्हणतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावातील लाल मातीच संपली आणि गाव झुरायला लागला. मराठवाड्यातील प्रत्येक गावामध्ये गाव तालीम होती. त्यास तांबड्या मातीची तालीम असे म्हणत. स्वातंत्र्यानंतर नियोजनाअभावी तालमीचे महत्त्व कमी झाले. कसरत करणे बंद झाले. युवकांना बलदंड करणारी तालीम पर्यायाने राष्ट्र निर्माण करणारी ग्रामीण तालीम आज नाहीशी झाली आहे. 40 वर्षांपूर्वी याच मराठवाड्याच्या लाल मातीच्या गाव तालमीतून रुस्तुमे हिंद, हरिश्चंद्र बिराजदार या आंतरराष्ट्रीय पैलवानाने भारत आणि जग गाजवले होते. आज राहिल्या त्या आठवणी. मराठवाड्याच्या जडणघडणीचे मुख्य केंद्रच दुर्लक्षित राहिल्यामुळे आज युवा पिढी निराशेच्या दिशेने जात आहे. आमचे भविष्य झुरते आहे. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.